शेतकरी कर्जमाफीच्या नियम आणि अटींमध्ये मोठा बदल. 50,000 रुपयांऐवजी आता 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी मिळणार. 2026-27 ची ही अट काढून टाकली. मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा. शेतीमुळे नाही तर स्टार्टअपमुळे भारत सोने की चिडिया. मंत्री मंगलप्रभात लोढांच्या वक्तव्यानं नवा राजकीय वाद. विरोधकांच्या टीकेनंतर लोढांकडून सारवासारव. मिसिंग लिंकवरील माझ्या भाषणावरून काही जणांना मिरची लागली. खोट्या अफवा पसरवणं हा महाराष्ट्राचा अपमान. आमचे मिमिक्री आर्टिस्ट बोलले की भाषण हिंदीत का केलं. मुख्यमंत्र्यांचा राज ठाकरेंना खोचक टोला. काहींनी सिद्धिविनायक मंदिराची दानपेटी लुटली. नाव न घेता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा आदेश. बांदेकरांवर रोख. तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी चौकशी का लावली नाही. उद्धव ठाकरेंवरही निशाणा. नाशिकमध्ये ठाकरे सेनेचे 10 ते 12 नगरसेवक शिंदेंच्या शिवसेनेच्या गळाला लागल्याच्या चर्चा. काही नगरसेवकांची शिंदेंच्या वरिष्ठ नेत्यांसोबत बैठक झाल्याची माहिती. तर नाशिकमधील ठाकरेंच्या नगरसेवकांनी फुटीच्या चर्चा फेटाळल्या. कर्जत नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदासाठी रोहित पवार, राम शिंदे एकत्र. नगराध्यक्षपदासाठी भाजप आणि शरद पवारांची राष्ट्रवादी एकत्र. कर्जतच्या नगराध्यक्षपदी भाजपच्या छाया शेलार यांची निवड. महिला डॉक्टर मारहाण प्रकरणी नगरसेवक रमेश म्हात्रेला 3 दिवसांची पोलीस कोठडी. कल्याण न्यायालयाने 13 जुलैपर्यंत सुनावली पोलीस कोठडी. सोमवारी म्हात्रेला त्याच्या साथीदारांसह पुन्हा न्यायालयात हजर करणार. नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरणी निदा खानला जामीन मंजूर. जामीन देताना कोर्टानं दिला श्रीकृष्णाचा दाखला. बाळाच्या हितासाठी आरोपी निदा खानला जामीन. मुंढवा शासकीय जमीन गैरव्यवहारात नोंदवण्यात आलेला दस्त अखेर रद्द. दस्त रद्द झाल्यामुळे मुद्रांक शुल्क आणि दंड रद्द होण्याचा मार्ग मोकळा. खासदार पार्थ पवारांच्या अमिडिया कंपनीला दिलासा मिळण्याची शक्यता. विद्यमान कायद्यानुसार दोषींना 1 लाख दंड आणि मृत्यूदंडाच्या शिक्षेची तरतूद. मंत्री नरहरी झिरवाळांची विधानसभेत मोठी माहिती. मात्र कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याची झिरवाळांची कबुली. अंधेरी पश्चिम इथं बेस्ट बसची अनेक वाहनांना धडक. जवळपास 14 गाड्या एकमेकांवर आदळल्या. 2 ते 3 जण जखमी झाल्याची माहिती. बसचे ब्रेक फेल झाल्याचा चालकाचा दावा. पिंपरी चिंचवडमधील मोशी कचरा डेपो दुर्घटनेत 52 तासानंतरही शोधकार्य सुरूच. दुर्घटनेत एकाचा मृत्यू. अजूनही 8 कर्मचारी अडकल्याची माहिती. मुख्यमंत्री भेट देण्याची शक्यता. राज्यातील मुदत संपलेल्या 15,636 ग्रामपंचायत निवडणुका लांबणीवर पडण्याची शक्यता. नव्या मतदार यादीनंतरच निवडणूक कार्यक्रम जाहीर होणार. नवीन वर्षही उजाडण्याची शक्यता. नांदेडमध्ये आरोग्याला घातक ठरू शकणाऱ्या पाकिस्तानी उत्पादनांवर कारवाई. तब्बल 37 प्रकारची प्रतिबंधित पाकिस्तानी सौंदर्य प्रसाधनं जप्त. जप्त मालाची किंमत तब्बल 50 ते 60 लाख रुपयांच्या घरात. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात पंतप्रधान मोदींकडून ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख. ऑपरेशन सिंदूर दरम्यान सर्वांनी डेमो पाहिला असेलच. मोदींचं विधान. दहशतवाद्यांच्या अड्ड्यावर स्फोट होताना आवाज जगभरात घुमत होता. मोदींचं वक्तव्य.